आज पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचा आदेशही दिला आहे। नागपूरमध्ये या निर्णयाचा थेट परिणाम जाणवत असून कारण इथे 2200 हून अधिक पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती बघूया या रिपोर्ट मधून। पहलगाममधील हल्ल्यानंतर देशभरात तणावाचं वातावरण आहे। केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे। नागपूरमध्ये सध्या 2200 हून अधिक पाकिस्तानी नागरिक वास्तव्य करत असून जे वैध व्यवसाय व्हिसावर आलेले आहेत। बहुतेक नागरिक उत्तर नागपूर आणि आसपासच्या भागात स्थायिक झाले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की सर्व पाकिस्तानी नागरिकांची नोंद उपलब्ध आहे, मात्र आता नव्याने पडताळणी सुरू झाली आहे। कोणाचा व्हिसा कालबाह्य झालाय का किंवा कोण अनधिकृत कारवायांमध्ये गुंतला आहे का याची चौकशी जोरात सुरू आहे। नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल म्हणाले की अधिकृत आदेशांची प्रतीक्षा असून पोलिसांनी खबरदारीची मोहीम सुरू केली आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहेत। स्थानिक पातळीवर अजून अधिकृत आदेश पोहोचले नसले तरी संवेदनशील भागांमध्ये शोध मोहीम सुरू झाली आहे। गुप्तचर यंत्रणाही सतर्कतेवर आहेत। या कारवाईमुळे नागपुरातील पाकिस्तानी नागरिकांमध्ये घबराट आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यांचं भवितव्य अंधारात असल्याची भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।